श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 17वा. लक्ष्मी ते वेद जनार्दन मलमासी करिता स्नान. परी दिनत्रय करिता जान तेही महिमान अवधारा. जया ते शक्ती नाही शरीरी स्नान करिता एकतिनी. मासवरी तयाने त्रिरात्र भरविया परी स्नान विधी सारी. भगवान विष्णू माता लक्ष्मीला स्नानाचं अधिक मासातील त्रिस्नानाचं महत्व सांगत आहेत. अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचे पुरुषोत्तम भगवान यांचे स्मरण करून पवित्र जलाने आपण जर महिनाभर स्नान केलं तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो. त्याला यमयातना किंवा नरकवास भोगावा लागत नाही. पवित्र नद्यामध्ये केलेले स्नान किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी केलेले स्नान याहूनही जास्त पुण्यफळ अधिक मासामध्ये आपण जे स्नान करतो त्यातून मिळतं. ज्याला महिनाभर अशा पद्धतीने पवित्र जलामध्ये किंवा नदीमध्ये स्नान करणे शक्य नाही त्याने काय करायचं, त्याने कमीत कमी 3 दिवस अशा पद्धतीने स्नान करायचं आहे. शारीरिक व्याधीमुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जर तुम्हाला करायला जमत नसेल तर आपण आपल्या घरामध्येच 3 दिवसाचं स्नान करा. आणि असताना पुरुषोत्तम मासात हे 3 दिवस स्नान करायचं आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जय रघुराया अनाथा नाथा प्राण सखया. निवारी भयापासूनी मी तव अत्यंत दीन पदरी. नसे काही धन जेणे घडे दान पुण्य हेतो. घडे जाण सर्वथा परी विश्वास बैसला एके ठाई. नामाविन सार्थक नसे काही म्हणून भलत्या प्रकारे पाही. नाम हृदयी वसवदे ऐका श्रोते हो. सादर मल महात्म्याचे विस्तार कथा. भाग अपूर्व फार. लक्ष्मी नारायण संवाद. श्री भगवान उवाच. शरण देवी प्रवक्ष कथा. अपूर्व मार्यश्च कारण मलमास कृतज्ञ. भगवान विष्णू माता लक्ष्मीला अधिक मासातील या त्रिदिवसीय स्नानाचे महत्त्व सांगू लागले आणि मग त्यांनी माता लक्ष्मीला एक कथा सांगितली. पूर्वी दक्षिणेकडील गोदावरी नदीच्या काठावरील पैठण या क्षत्री एक धर्मशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण ईश्वरनिष्ठ होता. भगवान विष्णूंचा भक्त होता. मोठा धार्मिक होता. नेहमी सत्कर्म तो करत असे. दानधर्म करत असे. हा ब्राह्मण व्रत झाला असता एकदा पुरुषोत्तम मास आला. ब्राह्मणाची खूप इच्छा होती की नित्य गोदावरीमध्ये जाऊन त्याने स्नान करावं, पवित्र जलाने स्नान करावं. मात्र त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं. त्याची पत्नी देखील त्याची इतकीच धार्मिक होती. त्यांना मूलबाळ नव्हते. मात्र वृद्ध असूनही धानानं ईश्वर भक्तीत ते रममान होऊन संसार करत होते. दोघांच्याही मनात व्यथा एकच होती की शरीर आपल्याला साथ देत नाही, त्यामुळे आपल्याला गोदावरीमध्ये जाऊन नित्य स्नान करता येत नाही. तर ऐसे वर्तता ते अवसरी. स्त्रियेने देखिले नेत्री. मना माझी विचार करी म्हणे कवन परी. करावा जनाती स्नानासी आचरता तिथी पुण्या चरणासी. शक्ती नाही माझी या शरीरासी कवन उपयासी करू आता. ऐसे चिंता करिता हृदयात तव पती पातला ग्रहातरी. पुसतसे व्रतांत खेदयुक्त आजी काहीही म्हणे. स्वामी राजा था जन्म हा माझा नेमधर्म. तपजा अदक्ष जाणे नेम मलमास तो पुण्यगळा. ऐसा करिता स्नाना ते जाती विप्र मेळा. स्त्री बाळ वृद्ध सकाळ करीती सोहळा उपचार ते देखोनी. माझे जीवी चिंता वाटत असे हृदयी परी शरीरी. शक्ती नाही या लागी पाही उद्विग्न मी ऐकोनी. स्त्रियेचे उत्तर ऐकोनी द्रव विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिसिजे. धर्मशर्मा ब्राह्मणाची पत्नी त्याला म्हणाली की आज आपल्या गावामध्ये अबालवृद्ध म्हणजे लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वजण या पवित्र अधिक मासामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये स्नान करत आहेत. आपल्याच नशिबी हे पुण्यफळ करण्याचा योग नाही. त्यावर ब्राह्मणाने तिला समजून सांगितले, आपण वृद्ध झालो आहोत. आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. संपूर्ण महिनाभर जर आपल्याला अशा पद्धतीने नदीमध्ये स्नान करता नाही आलं तरी देखील आपण 3 रात्रींचं व्रत करू.
मग श्रद्धेने ब्राह्मणाने भगवान पुरुषोत्तमांना आपली परिस्थिती सांगितली आणि पत्नी सहित त्यांनी संकल्प केला, 3 स्नानांचं माझी ही सेवा गोड मानून घे, अशी पुरुषोत्तम भगवान यांना त्यांनी विनंती केली. ऐसा हा विचार करून या त्रिरात्र जाती तटाकिया, एकमेकाचा हस्त धरून या जाती लवहाया, स्नानाते उषकाली करून या, स्नान सारून या, तीर्थर्पण स्वग्रही येती परतोनी, देती दान ब्राह्मणाते द्विजाते शक्तीनुसार, अपूप अन्न ते काश्य पात्री निक्षेपून घृता सहित, किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री मग पाक सिद्धी करून, स्वपंक्ती सविप्र पाचारून, यथाची रुची करीती भोजन आनंद मना उभयंताच्या, ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिनी चाले गंगेस, तव अपूर्व अपूर्व वर्तले त्या समयास, सावकाश अवधारा एक याम उरली रजनी, उभयांत्याचे निज ध्यास असे म्हणे, तो म्हणून अपरात्रीच उठवणी स्नाना लागुनी चालले अधिक मासाची पर्वणी साधून संकल्प करून ब्राह्मणपती पत्नीने आपलं त्रिस्नान व्रतास प्रारंभ केला. सकाळी त्यांनी लवकर उठून स्नान करून तीळ तर्पण करून ते आपल्या घरी येत असे. घरी आल्यानंतर शक्तीनुसार यथाशक्ती ते अनारशाचं दान, तसेच ब्राह्मणाला तांब्याच्या पात्रामध्ये शुद्ध तुपाचं दान देत होते. दिलं असे तसंच स्वयंपाक करून एखादा ब्राह्मण ते यथाशक्ती त्यांनी 3 स्नानाचं व्रत सुरू केलं. त्यापैकी 2 दिवसच सर्व कर्म पार पडली आणि तिसरा दिवस होता. आपला संकल्प पूर्ण करण्याचा काहीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी तिसऱ्या दिवशी मध्यरात्रीच ते स्नानासाठी निघाले. तव एकी समोर पिशाच उभा राहिला थोर, लंबोदर दीर्घ शरीर क्षुधातुर उभा, तो ठेला मस्तकी केश विखुरले, ते धुमाराकार रक्त, डोळे नखांचे गुंडाळे, वळले जीवा आवाळे, चाटीत दंत विशाळ, दीर्घ थोर केवळ, अस्थिंचा पंजर उभा ठेला, नग्न दिगंबर, देखून विप्र कापातसे, विप्र ललना भयभीत केते, उदयले अरिष्ट अद्भुत पुण्य क्रियेसी प्राप्त अकस्मात उदेने कर्माची विधान, आम्हा पुण्य घडेल कोठून, स्नानाते आजी तिसरा दिन निवारी विघ्न केशवा, तव तो पिशाच वृक्षाते आळे पिळे असे घेत, नयनी देखुनी उभया ते धावून येत सनिध. तिसऱ्या दिवशी मध्यरात्री विप्र जोडी स्नानास निघाली असता समोर एक प्रेत पिशाचाने त्यांची वाट अडवली. त्यांचे रूप अत्यंत भयानक होते, जे बघून धर्मशर्मा आणि त्याची पत्नी अत्यंत घाबरली आणि आपल्याला त्रिस्नानाच्या या व्रतामध्ये विघ्न येतो का काय अशी त्यांना भीती वाटली. ब्राह्मणानं धाडस करून त्या पिशाचाला विचारलं, तू कोण आहेस, कुठून आलास? धर्मशर्माचा प्रश्न ऐकून त्या पिशाचाला त्याला नमस्कार केला आणि धर्मशयाचं भय थोडं कमी झालं. ऐकून विप्राचे उत्तर, ए रे घातला नमस्कार, पूर्व स्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणाते, ऐक भूदेवा वाहिले तव दर्शन, पावन झाले करद्वय जोडून, वाहिले विप्रा लागी ते धवा, पिशाच जुळिता कर विपरीतेने, पावन झाले गेला दूर कापद, असे थरथर झाला अस्थिर ते, काळी मग पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन, पूर्व स्मरण आठवले, जाण एके कथन, भूदेवा पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणार, माझी धनाशी नाही पार, सौख्य अपार भोगी, मी दास दासी स्वगृही, गोहीसी खिल्लारे पाही, पुत्र कन्या स्नुष सर्वही मेती नाही भाग्याते, परी स्वप्नीही नेने, धर्मदान मग कैसे पुराण श्रवण, नेने कधी हरी कीर्तन, नाही दर्शन संताचे, सदा सर्वाता चित्त द्रव्यावरी, विप्रभ भोजन घन घडे तिळभरी, तव पातली महामारी, आलो झालो शरीरी, हतकाया यमदूती नेला मारित, कुंभ पाकादी जाचनी तेत, मग भोगविली अमित तेने, सांगवत माझेनी. पिशाचानं ब्राह्मणापुढे हात जोडले आणि म्हणाला, तुमच्यामुळे मला माझ्या पूर्वजन्माचं स्मरण झालं. पूर्वी मी धनवंत सावकार होतो, माझ्याकडे धनाला कसलीच कमी नव्हती, सर्व सुखांचा मी भोग घेत होतो, माझ्या घरी दास दासी होत्या, माझा संपूर्ण गोठा गाई म्हशीनं भरलेला होता, माझ्या घरात सर्व काही होतं, पण मी कधीच दानधर्म केला नाही, कधी पुराण श्रवण केलं नाही, कधी कीर्तन केलं नाही, संतांचं कधी दर्शन घेतलं नाही, ब्राह्मण भोजन कधी केलं नाही,
आणि महामारीमध्ये माझा मृत्यू झाल्यानंतर माझा जन्म भिल्ल जातीत झाला. मी चोरी करू लागलो, प्राण्यांना, साधू संतांना जीवे मारू लागलो. याचा परिणाम असा झाला की क्षयरोगाने पीडित होऊन माझा मृत्यू झाला आणि ही किळसवाणी पिशाची योनी माझ्या नशिबी आली. पण पण मी तरी तुझं दर्शन घेतल्यानंतर मला आता थोडीशी होईल परोपकारी द्विजवर्या आचार्याशी सदवृत्ती सक्रिया तरी माते उपकार करून या निवारया भयापासून ऐशी ग्लानी करून दे काळी बोल बोलतसे असे करून मेळी कमळी अभयवाणी बोलती मलमास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नानाते असे जात तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित दिन एक पै तरी आम्ही स्नान करून मागुती येता तोवरी तू स्थिर राहे आता पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारी ऐसे वधुनी प्रश्न त्यासी उभे आता गेले स्नानासी एरू बैसला मार्गासी केदवा येती म्हणून धर्मशर्मा ब्राह्मणाला या पिशाचाची दया आली आणि तो त्यांना म्हणाला, नक्कीच पुरुषोत्तम भगवान यांच्या कृपेने तुझी पिशाच योनीमधून मुक्ती होईल, यात काही शंका नाही. आणि माझी पत्नी अधिक मासातील पुरुषोत्तम भगवान यांचे त्रिस्नानाचे व्रत करत आहे. त्यातील 2 दिवस झाले आहे. आजचा 3रा दिवस आहे. आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत तू इथेच बसून राहा. आल्यानंतर काहीतरी मार्ग आपल्याला नक्की सुचेल. आता हा पिशाच या दोघांची वाट बघत आशेने त्या ठिकाणी बसून राहिला. सारून या नित्यकर्म मागे परतला विप्रोत्तम तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला केधवा येईल म्हणून अशाबद्ध निज मनी विप्रोत्तम मार्गलक्षित बैसला ध्यानी जेवी कामिनी जारा ते जसं एखाद तहानलेल्याची वाट बघतो, एखादा भुकेलेला अन्नाची वाट बघतो किंवा एखादा याचक भिकारी धनाची वाट बघतो, अगदी तसंच त्या पिशाचीला या आशा लागली की कधी एकदा ब्राह्मण आपलं व्रत पूर्ण करून स्नान पूर्ण करून माझ्या समोर येईल आणि मला पिशाच योनीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवेल. तेवढाच ब्राह्मण जोडपे त्याच्या समोर आले. विपराते देखुनी नयनी नमस्कार घातला धरणी म्हणून दयावंत मोक्षदानी दावी करणी आपुले भय करुणा शब्द ऐकुनी कानी विप्र द्रवला अंतःकरणी मग तया ते अश्वासुनी उदक करी घेतलेसे म्हणे म्हणे महापुरुषा ऐकवचना त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझे म्या केलेसे अर्पण हो उद्धारण तुझे ऐसे वचन बोलोनी उदक घातले ते चरणी तव नवल वर्तले ते सज्जनी सावध होनी मनी परिसावे पूर्ण दयाळू दीननाथ दासांचे उभे उने पडवणे दी किंचित आपली बुद्धी बळी महिमा वाढवित भक्ताचा मग स्वर्गी होनी विमान उतरते झाले तेच क्षणी चतुर्भुज विष्णू समान तेजस्वी परमरमणी अलखलखित माझी घंटा घनघनित ऐसे विमान अकस्मात नयनी देखता विप्रतोका दिव्य देही करुणी पिशाच ते विमानी वाहिले तया ते तव तो स्तुती वात गरजत भावे नमित भूदेवा ब्राह्मणाला त्या पिशाचाची दया आली. तिने हातामध्ये उदक घेतलं आणि भगवान पुरुषोत्तम यांना विनंती केली की त्रिरात्रीचे जे स्नान आहे, जे मी व्रत तुम्हाला स्मरून केलं, याचं सर्व पुण्य या पिशाचाला द्यावं, ज्यामुळे याची पिशाच योनीमधून मुक्ती होईल. आणि काय आश्चर्य, पुरुषोत्तम भगवान यांच्या कृपेने उदक हातावर घेतात त्या पिशाचाचं रूप पालटलं, त्याला दिव्य देह प्राप्त झाला. त्यानं धर्मशर्मा ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला वंदन केलं. स्वर्गातून एक विमान आलं आणि त्या पिशाचाला ते घेऊन गेलं. धर्मशर्मा ब्राह्मणानं केलेल्या अधिक मासातील या त्रिरात्रीचे 3 स्नानाचे जे व्रत आहे, त्या व्रतामुळे पिशाच योनीतून त्याचा उद्धार झाला आणि तो मुक्त झाला. त्याचबरोबर ब्राह्मण पती पत्नीनं त्यांचा देखील जन्माचं सार्थक झालं, त्यांना वैकुंठ प्राप्त झालं. असं हे स्नानाचं महत्व आहे. अधिक मासातील कुठल्याही 3 दिवशी जमेल तेव्हा आपण अशा पद्धतीने स्नान करा. पवित्र गंगेमध्ये जर आपल्याला स्नान करायला नाही जमलं तर जवळपासची नदी असेल किंवा शरीर साथ देत नसेल, आपल्या घरातच आपण शुद्ध पाण्याने स्नान करा. स्नान करत असताना भगवान पुरुषोत्तम यांचं स्मरण करा, नामस्मरण करा. कुठलाही अहंभाव मनात न ठेवता धर्मशर्मा ब्राह्मणानं 3 दिवसांचे स्नानाचे पुण्य फळ प्राप्त होणार होतं, ते त्यानं दाखवून त्या पिशाचाला दिलं. त्यामुळे ब्राह्मण पती पत्नी आणि आणि पिशाचाचा सगळ्यांचा उद्धार झाला.
असंच आपण अधिक मासात दान करा. ईश्वर भक्तीमध्ये संपूर्ण महिना आपल्या सर्वांना होईल तेवढं पुण्य करायची सुवर्ण संधी आपल्याला 3 वर्षातून एकदा प्राप्त होते. तर आपण सर्वांनी हे पुण्य करायचं आहे. तिसरी ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित सप्तदश अध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.